मी रत्नाकर संखे, बोरिवली वेस्ट मध्ये आहे आणि हे माझी मिसेस रश्मी संखे, हे माझे मेवणे रामचंद्र संखे आणि हे त्यांचे मिसेस रचना संखे. आम्ही 2018ला चारधामला गेलो होतो आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की नर्मदा परिक्रमा करायची. त्यावेळेला आम्ही 2-4 असे यांचे नर्मदा परिक्रमा केलेल्यांची पुस्तकं वाचली आणि त्याच्यानंतर मिसेसला सांगितल्यानंतर तिचं आग्रह होतं की आपण ह्या यात्रेला कसे करून जायचं. पण मध्यंतरी 2 वर्ष असे कोरोनाचे पिरियड असल्यामुळे त्या पिरियडमध्ये थोडंसं हे झालं आणि मग मी गुगलवर सर्च करताना असे 2-4 असे मला ट्रॅव्हल्स वगैरे भेटले, पण ते माझी डेट काही ऍडजस्ट होत नव्हती. म्हणून मी प्रभू ट्रॅव्हल्सला फोन केले आणि मग देसाई काका मला भेटले आणि त्यांच्यावर माझं फोनवर बोलणं झालं. फोनवर बोलणं झाल्यानंतर मला एक 4-5 लोकांचे रेफरन्सेस दिले. त्या रेफरन्सेसवर फोन करून मी विचारल्यानंतर मला असं कळलं की त्यांना की बा देसाई काकाच्या टूर्स मध्ये, प्रभू टूर्स मध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही टोटली बिझी राहाल. ते देसाई काका तुम्हाला टोटली बिझी ठेवतात, तर तुम्ही हरकत नाही आणि टूर खूप छान होते. त्यांचा अभ्यास पूर्ण माहिती असं त्याने सांगितलं. आणि मग देसाई काका गेले. नंतर मग आम्ही कॉन्टॅक्ट केलं. मी यांना पण सांगितलं असं असं आहे, आपण जाऊया. मिसेसचाच आग्रह होता ते आपण करायचीच आहे, कसे करायचीच आहे, म्हणजे काय करायचं आहे आणि किती थंडी असेल तरी तिथे आम्ही आंघोळ करायचीच म्हणजे करायची माते मग असं करताना मग हे केलं. आणि ऍक्च्युली टूर स्टार्ट झाल्यानंतर सुद्धा थोडीशी तब्येत वगैरे, खोकला वगैरे असं होतं. पण शेवटी नर्मदा मैया होती आणि आम्ही असं हे केलं होतं की मैया आहे कुठूनही आपल्याला सांभाळून घेणार आणि ते आपल्याला पूर्ण परिक्रमा पूर्ण करायचं, आपल्याला बळ देईल आणि आपल्याला साथ देईल. आणि अशा प्रकारे आम्ही जॉईन केलो. प्रवास सुरुवात झालो. प्रवास व्यवस्थित चांगला आहे आणि व्यवस्थित एकदम म्हणजे टायमिंग आणि व्यवस्थित खाण्यापिण्याचं सुद्धा अगदी असं आहे की कुठल्याही प्रकारचा आम्हाला खाण्यापिण्याच्या बद्दल त्रास झालेला नाही आहे आणि व्यवस्थित आजपर्यंत झालं. आज व्यवस्थित जे शेवटचे जे झालेले आहे ते एकदम परफेक्ट झालेले आहे आणि खूपच आवडले आहे. आम्हाला आरंभाची पूजा करायचा मान मिळाला, त्यामुळे खूपच आनंद झाला. आणि ही प्रभू ट्रॅव्हल्स जी आहे अतिशय उत्तम प्रकारे प्रत्येकाची काळजी घेते. कोणी आजारी असो, काही असो, औषधोपचार येते. रागिणीताई तर सर्वांचीच अगदी काळजी घेते. आणि ही ट्रॅव्हल्स यात्रा जी आहे माहितीपूर्ण, म्हणजे प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला यातून माहिती मिळत गेली. त्यामुळे ही ट्रॅव्हल खूप खूप अभ्यासपूर्ण आणि आपल्यासाठी उपयुक्त आहे. आता मी रामचंद्र संखे आणि पालघरला आम्ही माझी मिसेस आम्ही राहतो. आम्ही प्रत्येक टूरमध्ये माझे भाऊजी जे रत्नाकर आहेत आणि बहीण नलू आहे हे यांच्याबरोबर जातो. सुमारे लगभग 2012 पासून आम्ही सतत वेगवेगळ्या सहली यात्रा करतो. चारधामची यात्रा केली. या यात्रेसाठी रत्नाकर भाऊजींनी मला सांगितलं की प्रभू ट्रॅव्हल हे चांगलं आहे. मी लगेच फोन नंबर पाठवला. फोन नंबर केला. त्यांनी सांगितलं की तुम्ही ॲडव्हान्समध्ये जे पैसे आहेत ते पाठवा. मी लगेच ते NFT केली आणि नंतर मग त्यांना मी भेटायला पण गेलो सुहास देसाईंना. त्यांच्याकडून मला एकदम त्या लाडू वगैरे स्वादिष्ट लाडू मिळाला, एकदम चांगलं वाटलं. तिथे मला माझा एक ओळखीचा ठाकूर म्हणून भेटले. त्यांनी सुद्धा याच्याविषयी प्रभू ट्रॅव्हलविषयी फार चांगलं सांगितलं. आणि नंतर मग आम्ही सांगितल्यामुळे आमची दोघांची इच्छा होती त्यांच्याबरोबर जायची किंवा हे परिक्रमा करायची. पण या परिक्रमामध्ये एक असा अद्भुत अनुभव, एक वेगळा अनुभव की असा आम्ही अपेक्षित नव्हतं की सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणतंही गाईड मार्गदर्शन करत नाही, तसं सुहास देसाईने केलं. शिवाय ह्याच्यामध्ये कसं कोणत्याही याच्यामध्ये तब्येत चांगली राहणे. आता मी विज्ञान शिक्षक आहे, सायन्स शिक्षक. त्यामुळे आरोग्यासाठी काय केलं पाहिजे तर आरोग्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि चांगलं गरम अन्न. गरम अन्न हे सगळ्या गोष्टी प्रभू ट्रॅव्हलमध्ये मिळतात. पहिलं म्हणजे प्रभूंनी आम्हाला शुद्ध पाणी पुरवलं. शुद्ध हवा तर मिळते गंगाची, आपल्या नर्मदेच्या किनारी. आणि हे जेवण जे आहे घरगुती कुक असल्यामुळे उत्तम प्रकारचं जेवण मिळालं. त्यामुळे या आमच्या 70 नंतर सुद्धा आम्ही 15 दिवसाची ही अशी अवघड ट्रिप आहे आम्ही सक्सेसफुल करू शकतो. याच्यामध्ये एक त्रिवेणी संगम म्हणजे एक रागिणीताई,
नंतर प्रभू देसाई, प्रभवंत देसाई आणि सुहास देसाई या तिघांनी पूर्ण ट्रिपमध्ये एवढी काळजी घेतली की एक कुटुंब म्हणून आम्हाला असं वाटलं. आणि त्यामुळे आतापर्यंत 15 दिवस कधी कसे निघून गेले हे कळलंच नाही आम्हाला. आणि तुझ्यासारखी मुलगी मिळाली आम्हाला, हे खूप मला आनंद झाला. तुझ्या हास्य, तुझ्या समाधान, तू किती आम्हाला प्रत्येकाची काळजी घेणारी, तुझ्याकडे पाहिलं का असं वाटतं गेले. की आमची मुलगीच आली असं वाटतं. आणि प्रभू पण किती आपला हे करतो आमची, म्हणजे प्रत्येक वेळेला आमची हे विचारपूस करतो की बाबा कशा आहे तुम्ही, काय खाल्लं का नाही. आणि तू प्रत्येक वेळेला सांगते खा ना, घ्या ना तुम्ही, म्हणजे हे महत्वाचं आहे. आणि खाणं त्याचबरोबर शिस्त पण महत्वाची आहे. म्हणजे असं कुठेही बघितलं होतं की 4 वाजता उठायचं, 5 वाजता चहा घ्यायचा, 5:30ला बसमध्ये लगेज गेला पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्या सीन व्यवस्थित पाहून झाल्या. जर समजा ही शिस्त नसते तर हे अशक्य होतं. फक्त एकच अशी विनंती करू शकेल की काही ज्येष्ठ लोक असतात, त्यांचे अनुभव वगैरे असतात, त्यांच्या जर तुम्हाला काय सूचना वगैरे केल्या तर त्या विचारात घेणे आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यात काय मार्ग काढता येईल का, त्याच्या सूचना म्हणजे त्यांच्या तक्रारी नसणार, त्या सूचना असणार, त्या तक्रारीचा रूपांतर न करता की त्या सूचना आपल्याला त्याच्यात काय करता येईल का, चेंजेस करता येईल का, त्याप्रमाणे आपल्याला काय फरक करता येईल का, असं तर ते विचार करणे हे तुमच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. आता प्रभू म्हणा किंवा देसाई काका म्हणा हे खूप मोठे आहेत, त्यांना मी मार्गदर्शन करणे किंवा त्यांना सूचना करणे हे मला नाही. पण रागिणी ही एक आता नवीनच आता या सहलीमध्ये ही पहिली तिथे मला वाटतं ऑर्गनाईज करायची किंवा सहलीबरोबर यायचं तिथे पहिलीच हे, तर तिला मी एवढंच शुभेच्छा देईन की ह्या ज्या आहेत ना, त्या कोणाची सूचना असेल ना तर स्वीकारणे आणि त्याच्यावर मार्ग काढून त्याच्यावर हे करणे हे आपल्या यात्रेच्या दृष्टिकोनातून पुढे खूपच फायदेशीर आहे. आणि मी ह्या यात्रेला पुढे आणि रागिणीला खूप शुभेच्छा देतो की असे त्याने उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी आणि आम्हाला त्याचं खूप मोठे झालेलं आम्हाला. आणि सहलीमध्ये सहल असो किंवा यात्रा असो याच्यामध्ये टाइम हे महत्वाचं आहे. समजा कोणाला बाहेर गेलं तर दिलेल्या टाइमला परत आणलं पाहिजे, ते तुम्ही पाळतात, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण आता आम्ही सुद्धा शिक्षक असताना आम्ही अनेक विद्यार्थ्यांना घेऊन 100-200 असे विद्यार्थ्यांना घेऊन आणि विद्यार्थ्यामागे सुद्धा शिस्त ही आवश्यक आहे. आणि शिस्तीच्या बाबतीत सांगितलं तर ही एक चांगली म्हणजे आध्यात्मिक माहिती देणारी आणि शिस्तप्रिय आणि अशी ही एक टूर आहे. त्यामुळे आम्हाला ही आवडलेली आहे. आणि हे 4 मुलं आहेत ना जेवण करणारी, एकदम छान आहे, खूपच छान. आणि एकामेकाची म्हणजे विचारणार काकू घेतलं का, काकू खाल्लं का, म्हणजे त्यांच्याकडे पण एक ही आहे. आणखी ड्रायव्हर सुद्धा आपल्याला एकदम छान आणि व्यवस्थित असं बसमध्ये बसल्यावर असं कधी आम्हाला जाणवलं नाही की बाबा आपण कुठेतरी टेन्शन येणं वगैरे, एवढे सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित बस हे केलेलं आहे. ड्रायव्हर सांगितलं की म्हणजे पण घरगुतीच वाटले, संपूर्ण सगळं स्टाफच घरगुती वाटलं. पुन्हा एकदा तुम्हाला आणि व्यवस्थित तुमचं सगळं होईल, काय टेन्शन घेऊ नका आणि सगळं पुढे पुढे जाईल. एवढीच आमची सदस्य आहे. ओम नर्मदे हर. ओम नर्मदे हर.